Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. नवनीत राणांशी आम्ही चर्चा केली होती. तुम्ही जो काही पाठिंबा दिलाय अमरावती, अकोला, रामटेकमध्ये काँग्रेसला, त्यांना जेव्हा आम्ही विचारलं की महायुती बरोबर असताना सुद्धा बच्चू कडूंनी पाठिंबा दिलेला आहे, तर त्यांनी मला प्रतिप्रश्न केला की ते महायुतीत आहेत का, ते महायुतीत नाहीत असं त्या म्हटल्या. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही त्यांना महायुतीतनं काढून टाकलंय का, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते वरिष्ठ नेते काढतील. तुमचं मी जसा संवाद झाला तसा सांगितलेला, या संवादावर तुमचं पहिलं मत? खरं तर तिथले स्थानिक कार्यकर्ते होते, त्यांनी तो पाठिंबा तिथे दिला होता आणि त्या स्थानिक कार्यकर्त्यांनी निर्णय घेतल्यानंतर आम्ही सांगितलं कोणीही याच्यानंतर जिल्हा स्तरावर कोणाला पाठिंबा द्यायचा नाही. इथे आमच्याकडे पाठिंबा येईल तेव्हा आपण विचार करू, त्याच्याशिवाय पाठिंबा द्यायचा नाही. कारण ही निवडणूक पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एकटे अमरावतीमध्ये आपण लढतो आहे आणि बाकी राज्यामध्ये आपण लढत नाही. त्याच्यानं आमच्यासाठी अमरावतीची निवडणूक फार महत्वाची आहे आणि अमरावतीच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवणं हे आमचं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी इतर ठिकाणचे झालेले पाठिंबे आपण त्याच्यानंतर त्यांना समजून सांगितलं आणि आता कुठल्याही जिल्ह्यात कुठलाही आमचा जिल्हा प्रमुख कुठेही पाठिंबा देत नाही आहे आणि आमच्याकडे आल्यावरच आता आम्ही त्याच्या अगोदर जिल्हा प्रमुखच निर्णय घेत होता, तर त्यावेळेस ते निर्णय झाले आहे. महायुतीमध्ये असलेले बच्चू कडू जेव्हा महायुतीच्या उमेदवार ज्यांना असं म्हटलं जातं केंद्रातनं तिकीट मिळतं आहे त्यांच्या विरोधात उभे राहतात, अशी कुठली तरी ताकद असावी बच्चू कडू मागे म्हणून ते महायुतीच्या भाजपच्या उमेदवारासमोर उभे राहतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असं काही प्लॅनिंग आमचं नव्हतं. खरं तर आम्ही लढणारच नव्हते, पण एकंदरीत दोन्ही एकूण आलेले उमेदवार मोठ्या पक्षाकडून आलेल्या उमेदवारांमध्ये लोकांमध्येच जे काही नाराजी होती त्या नाराजीवरून मग दिनेश भोमचे यांची उमेदवारी ठरली. असं आमचं काही प्लॅनिंग नाही किंवा कुठल्याही प्रकारे नियोजन नव्हतं. असतं तर मग आम्ही फार अगोदरच ते प्लॅनिंग केलं असतं, पण वेळेवर झालेली ही घटना आहे आणि नवनीतजी राणा म्हणा काय यांचं जे काही त्यांच्या पतिदेव जे आहे रवी राणा यांचं जे वक्तव्य आहे नेहमी लोकांना अपमानित करण्याचं, सगळ्यांना ज्या पद्धतीनं दादागिरीची भाषा बोलणे, तुषार भारतीसारख्या एका सच्चा कार्यकर्त्या बीजेपीच्या घरात त्याच्या घरावर जाऊन त्याच्या गाडी फोडणे, काही व्यापाऱ्यांना दमदाटी देणे, हे जे प्रकार आहे याच्या विरोधात लोकांची नाराजी होती आणि प्रवीण पोटेसारखे जे पालकमंत्री होते त्याला बालकमंत्री करून इथून तुला मारत मारत नेईल मुंबईपर्यंत, अशा भाषा काही या जिल्ह्यानं कधी बोलल्या नाही. लोकप्रतिनिधीनं कशा भाषा करावं, कशा पद्धतीनं आपण जावं याचं काही तारतम्य असतं आणि मग अशा सगळ्या याच्यावर नाराजीच्या सुरातून लोकांच्या नाराजीच्या सुरातून सर्व पक्षीय प्रहार निमित्त आहे, पण सर्व पक्षीय कार्यकर्ता दिनेशजी भूम यांच्या सोबत आहे, सर्व धर्मीय आहे, सर्व जातीय लोक आहे, तर त्यांनी दिलेली उमेदवारी आहे. खरं तर महायुतीवरच थोडंसं राहण्याचं कारण आहे ते म्हणजे की भाजपचे जे लोक आहेत त्या भाजपच्या लोकांच्या विरोधामध्ये रवी राणांची वक्तव्य असतील किंवा नवनीत राणांची वक्तव्य असतील, पण मग त्याच्यासाठी भाजपचे नेते न बोलता किंवा भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व पावलं न उचलता बच्चू कडू जेव्हा पावलं उचलतात किंवा आरोप करतात त्यावेळेस प्रश्नचिन्ह निर्माण. स्थानिक प्रवीणजी पोटे बोलले, त्यांच्याबद्दल त्या बोलल्या, त्यांच्याबद्दल ते बोललेलेच आहे, तर त्यांनी बोलावं तो भाग अलग आहे. मला पण धमक्या दिल्या त्यांनी घरी येऊन मारू म्हणून, तर आम्ही एवढे लाचार तर नाही आहे ना. कसं आहे आम्ही आमच्या कष्टाची सुखाची झुणका भाकर खातो, एवढं लाचारी आमची कोण कधी होणार नाही ना. कसं आहे हा त्याच्या लाचारीचा प्रश्न आहे. किती झुकाव कोणासमोर याचे काही मर्यादा असल्या पाहिजे का नाही. आमचे कोणते शक्य झालं नाही, घरात येऊन मारू अशा कारण नसताना. म्हणजे आम्ही गुवाहाटीला गेल्यावर हा म्हणते तुम्ही पैसे घेतले 50 खोके. अभ्यास आल्या तुम्हीच भारतीय जनता पार्टी मिळून सरकार बनलं, तू त्याच्यात सामील आहे, त्याचा सगळा मलिदा खात आहे आणि आम्हाला आरोप करत आहे, तर हे चुकीचं आहे.